इराण आणि इस्रायल यांच्यातल्या युद्धाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते इराणचा अणु कार्यक्रम। इराण गेले अनेक वर्ष सातत्याने त्यांचा अणु कार्यक्रम शस्त्रांसाठी नाही तर ऊर्जा निर्मितीसाठी आहे असा दावा करत आलाय। मात्र इस्रायलला हा दावा मान्य नाही। जगात सध्या 9 अण्वस्त्रधारी देश आहेत, त्यापैकी पाकिस्तान आमच्या पाठीशी आहे असा दावा इराणने केलाय। वेळ आली तर पाकिस्तान इस्रायलवर अणुबॉम्ब टाकेल असाही दावा इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने केलाय। त्यामुळे आता संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे। पाकिस्तान म्हणतोय जर इस्रायल तुमच्यावर अणुबॉम्ब टाकणार असेल तर आम्हीही तेच करू। इस्रायलने जर तुमच्यावर अणुबॉम्ब टाकला तर पाकिस्तान इस्रायलवर अणुबॉम्ब टाकेल असा इशारा देत आहेत इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य मोहसिन रिझाई। पुन्हा एकदा नीट ऐका रिझाई काय म्हणतायत ते। गेल्या काही दिवसात काय झाले ते तुम्ही नीट बघा। गेल्या आठवड्यात सगळ्या अरब देशांनी आमच्याशी संपर्क केलाय आणि सांगितलंय की आम्ही त्यांना पाठिंबा देणार। पाकिस्तान म्हणतोय जर इस्रायल तुमच्यावर अणुबॉम्ब टाकणार असेल तर आम्हीही तेच करू। सारे मुस्लिम एक आहेत अशी भावना निर्माण होत आहे। आमचं प्रत्युत्तर कितीही मजबूत असू द्या, आमच्या नागरिकांचं आणि मित्रांचं लष्कराला सहकार्य मिळणं आवश्यक आहे। इस्रायलने इराणवर हल्ला चढवला तोच मुळी इराणनं गेल्या 6 महिन्यात वेगाने वाढवलेल्या अणु कार्यक्रमाचं कारण देऊ। पण आता इराणनेही इस्रायलवर छुपा अणु कार्यक्रम चालवल्याचा आरोप केलाय। याच आरोपांची री ओढत मोहसिन रिझाई यांनी पाकिस्तानलाही या युद्धात खेचण्याचा प्रयत्न केलाय। पण कोणत्याही देशाला कोणत्याही देशावर अणुहल्ला करणं हे बोलण्या इतकं सोपं नाही। मोहसिन रिझाईचं की जर का आमच्यावरती इस्रायलने परमाणु हल्ला केला तर आमच्या मागे पाकिस्तान उभं राहील आणि पाकिस्तान रिटॅलिएट करेल। हे खूपच हास्यास्पद असं स्टेटमेंट आहे त्या जनरलचं, जो इराणियन रेव्होल्युशनरी गार्ड कोरचा सिनियर ऑफिसर आहे। आपण पाहिलंय की इराणमध्ये स्वतःकडे जेव्हा काहीही ॲटॉमिक एनर्जी नाही आहे, त्यावरती विश्वास ठेवणं किंवा अशा देशावर विश्वास ठेवणं, त्यावरती इराणनी स्वतः जानेवारी 24 मध्ये मिसाईलने हल्ला केला होता आणि ते वक्तव्य देत आहेत की पाकिस्तान आम्हाला अण्वस्त्रांनी सपोर्ट करेल आणि इस्रायलवरती अटॅक करेल। हे खरंच खूपच हास्यास्पद असं स्टेटमेंट आहे। इराण आणि पाकिस्तानचे संबंध अतिशय घनिष्ठ आहेत, यात वाद नाही। इराण आणि पाकिस्तान ही दोन्ही मुस्लिम राष्ट्र आहेत। पाकिस्तान इराण यांच्या भूसीमा आणि सागरी सीमा लागून आहेत। पाकिस्तान आर्थिक मदतीसाठी इराणवर अवलंबून आहे। इराण पाकिस्तान हे चीनचे घनिष्ठ मित्र आहेत। दोन्ही देशांच्या अणु कार्यक्रमात चीनची मोठी भूमिका आहे। त्यामुळे पाकिस्तान इराणच्या मदतीला जाणारच नाही असं ठामपणे सांगणं कठीण आहे। इतर इस्लामिक राष्ट्रांप्रमाणेच इस्रायलच्या अस्तित्वालाच पाकिस्तानचा विरोध आहे। पण सध्याची पाकिस्तानची आर्थिक स्थिती आणि तेथील नेतृत्वाची इस्रायलवर अणु हल्ला करण्याची ताकद आहे का, याविषयी तज्ञांच्या मनात शंका आहे। आणि स्वतः पाकिस्तानची अशी स्थिती नाहीये की ते काही पण रिटॅलिएट करू शकतात किंवा इराणची मदत करू शकतात। इराण बहुतेक पाकिस्तानला गवतोय कारण पूर्ण जगामध्ये 9 देश आहेत ज्यांच्याकडे परमाणु हत्यार आहेत। आपले 4 जे मोठे देश आहेत, अमेरिका, चायना, रशिया, भारत, त्याच्यानंतर UK, फ्रान्स, पाकिस्तान, इस्रायल आणि नॉर्थ कोरिया। आपण पाहतो यांच्याकडे जी संख्या आहे बोटावर मोजण्यासारखी आहे। पाकिस्तान कसा मदत करेल ज्याच्याकडे स्वतःकडे खायला अन्न नाही, तो परमाणु हत्यार काय वापरणार? इस्रायल आणि इराण यांच्यातील थेट युद्धात अनेक छुपे दुवे वारंवार आपलं अस्तित्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न करताना दिसतात। अमेरिकेचा इस्रायलला छुपा पाठिंबा आहे, तर तिकडे इराणच्या बाजूने चीन, रशिया आणि पाकिस्तान छुपा हस्तक्षेप करण्यासाठी तयार आहेत। त्यामुळे परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात येणं आता संपूर्ण जगासाठी क्रमप्राप्त होत चाललंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।